विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. रोटेशनल डायनॅमिक्स फिजिक्स मधला पहिला टॉपिक सुरुवात करायची आहे आपल्याला. पण जर तुम्हाला कळालं की काही ठराविकच प्रश्न परत परत रिपीट होत आहेत आणि ते इतके अवघड नाहीयेत, पण करू शकतोय, इव्हन न्यूमेरिकल्स इतक्या इव्ही लेवलचे प्रश्न येत आहेत, मग कॉन्फिडन्स जर वाढला तर पूर्ण फिजिक्स सोपं जाईल की नाही. मग आता सांगतो बाळांनो, तसं तुम्ही म्हणाल, की आय-एम-पी क्वेशन म्हणजे नक्की काय प्रकार आहे? तर सांगतो. तुम्हाला या टॉपिकमध्ये जर आपण अभ्यासाला सुरुवात करायची, तर कुठून सुरुवात करायची हा प्रश्न निर्माण होतो. बरोबर आहे? तर मी काय करतोय, हे आय-एम-पी क्वेशन देतोय म्हणजे मी या टॉपिक मधले ईझी क्वेशन्स आय-एम-पी आहेत बरं का, इम्पोर्टंट आहेत, विचारले गेलेत असे प्रश्न मी अगोदर घेतोय. याचा अर्थ फक्त पी-वाय-क्यू देणार आहे का तुम्हाला मी? नाही. असे बरेचसे प्रश्न आहेत, की ज्याच्यावर प्रश्न अजून आलेले नाहीत, पण येऊ शकतात. तेही मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आणि सुरुवातीची काही मिनिटं या व्हिडिओतली एवढी इम्पोर्टंट आहेत, कारण मी तुम्हाला ना अभ्यास करायचा कसा हेही सांगणार आहे. मग सुरुवात करूया आपण. मग ऑब्व्हियसली टॉपिक कुठला घेतलाय आपण? रोटेशनल डायनामिक्स महत्त्वाचा टॉपिक आहे. व्हिडिओ खूप छान होणार आहे. आवडला की इमिडिएटली लाइक करायचं आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त चांगल्या मित्रांबरोबर शेअर नक्की करायचा आहे. बरं. मग या टॉपिकला सुरुवात करताना पहिलाच प्रश्न हवा आहे मला सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन. ओके. तो नक्की फोर्स कोणत्या डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतो हे जर कळालं, तर तुम्हाला या टॉपिक मधले हॉरिझॉन्टल कर्व्हड रोड, वेल ऑफ डेथ, मोस्ट सेफ स्पीड, त्याच्यानंतर मॅक्सिमम परमिसिबल स्पीड, मिनिमम स्पीड, म्हणजे थोडक्यात ते अँगल ऑफ बँकिंग, सगळ्या ठिकाणी तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे माहिती असलं पाहिजे. कोणत्या डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतो ते माहिती पाहिजे. या दोघांमध्ये कुठला रिअल आहे, कुठला सुडो फोर्स आहे हे माहिती पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय करा, पहिल्यांदा या प्रश्नापासून सुरुवात करा. डिफाईन सेंट्रिपिटल फोर्स परीक्षेत आलेला सुद्धा प्रश्न आहे. टॉपिकची सुरुवात तर छान झाली बरं का. ओके, आपण सेंट्रिपिटल फोर्स पहिल्यांदा फिनिश केलंय. ओके. नंतर तुम्ही ही डेफिनेशन करायची मोमेंट ऑफ इनर्शिया. सांगू का तुम्हाला? हे सिम्बॉल जे आहे ते अल्जेब्रिक सम्स आहे बरं का. इथे मी डॉट देतोय याचा अर्थ मला कुणाचं तरी प्रॉडक्ट घ्यायचंय. कुणाचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे मला? मास ऑफ ईच एलिमेंट ऑफ दॅट ऑब्जेक्ट आणि स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. अरे हीच आहे मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन आणि आय ची व्हॅल्यू फ्रॉम 1 टू एन असते. मग तर मला सांगा बघू. कळालं तुम्हाला मला काय सांगायचं ते? नुसतं रट्टा मारू नका. मी ज्या शब्दावर बोट ठेवेन ते वाचायला शिका. म्हणजे डेफिनेशन लिहायला जमेल. अल्जेब्रिक सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ इच एलिमेंट अँड स्क्वेअर अँड लिहिलं पाहिजे ना, कुणाचा प्रॉडक्ट ते लिहिलं पाहिजे ना, अँड स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. बर, आता परीक्षेत मार्च 22 ला काय विचारलंय? फॉर्म्युला एस साइन सुद्धा विचारलंय. बघा, हा तर फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. मासचं युनिट कोण रे? किलोग्रॅम. डिस्टन्स स्क्वेअरचं युनिट कोण आहे? मीटर स्क्वेअर. मग किलोग्रॅम मीटर स्क्वेअर हे मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट आलं. डायमेन्शन्स काय येतील? एल एम टी. सेकंद कुठं दिसतंय का? नाही, म्हणजे टी रेस टू 0 येणार. किलोग्रॅम कुठं दिसतंय का? दिसतंय ना, मग एम रेस टू 1 येणार आहे. मीटर स्क्वेअर म्हणजे एल 210. हे 210 असं पाठ करू नका. एल-एम-टी आहे. जर एम-एल-टी लिहिलं असतं 120 असं आलं असतं बरं का. मग पहिला पॉइंट क्लिअर. पण त्याच्यानंतर तुम्ही काय करायचंय? डिस्क, रिंग, स्फिअर, सिलेंडर, हॉलो स्फिअर, सॉलिड स्फिअर या सगळ्यांच्या फॉर्म्युले करा. ढिगानं प्रश्न विचारलेत. काही-काही आता बघा, डिस्कचं डेरिव्हेशन आहे बरं का रे बाळांनो. इथं मी लिहितो डेरिव्हेशन. ते परीक्षेत येऊ शकतं. पण बऱ्याच वेळा फॉर्म्युला विचारलाय. स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युले विचारलेत. मग रिंगसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया एम-आर स्क्वेअर सेंटर मधून हां. डिस्कसाठी एम-आर स्क्वेअर बाय 2. ओके. सॉलिड स्फिअर, हॉलो स्फिअर 2/5, 2/3 असे चेंजेस आहेत. बघा. त्याच्यानंतर रॉड. इथं ते पण लिहितो बरं का, की रॉडचं सुद्धा तुम्ही फॉर्म्युले करा. सेंटर मधून एम-एल स्क्वेअर बाय 12, एक्स्ट्रीम एंडला एम-एल स्क्वेअर बाय 3, मिडवेला किती? 7 एम-एल स्क्वेअर बाय 48. सगळं परीक्षेत आलेलं आहे लक्षात घ्या. मग तर कॉन्फिडन्स वाढला. प्रश्न किती झाले आपले? सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन झाली, डिस्टिंग्विश झालं, डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया, जरा बरं वाटायला लागलंय. आता माझ्यासमोर एक मुलगा आहे, रिपीट करतोय. जेव्हा मी हा प्रश्न लिहिला ना फळ्यावर, तो म्हणला होता, की फेब्रुवारी 25 आमच्या बॅचमध्ये हा प्रश्न आला होता, पण मी अटेम्प्ट करू शकलो नाही. किती सोपं आहे बघा. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. एल बार दॅट इक्वल्स टू आर बार क्रॉस पी बार. ही मेन सुरुवात आहे त्या डेरिव्हेशनची. चला त्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टाइम. प्रॉडक्ट रूल, फर्स्ट टर्म तशीच, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस आता पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह इंटू दुसरी टर्म तशीच करा. आता तुम्हाला वाटेल सर मी हे अगोदर लिहिलं, हे नंतर लिहिलं तर नाही चालणार. क्रॉस प्रोडक्ट आहे, वेक्टर आहेत. मग मला सांगा आर बार क्रॉस रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच फोर्स.
ओके. dr बाय dt म्हणजे व्ही बार. मोमेंटम म्हणजे मास इंटू व्ही बार. व्ही बार क्रॉस व्ही बार 0 असतं आणि हे असतं आर बार क्रॉस एफ बार म्हणजे टॉर्क. टाऊ म्हणता ना सिम्बॉल तुम्ही याला. मग dl बार बाय dt म्हणजे टॉर्क. आता हा जर टॉर्क 0 असेल, एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क प्रेझेंट नसेल, तर याची व्हॅल्यू 0 आली. याची 0 आली याचा अर्थ Lचं डेरिव्हेटिव्ह 0 आलं. कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0 असतं ना. म्हणजे इफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क इज प्रेझेंट, नॉट प्रेझेंट, ॲब्सेन्स, देन अँग्युलर मोमेंटम गेट्स कॉन्झर्व्ड. इथं आय-एम-पी क्वेश्चन्स द्यायचे आहेत. YouTubeवर जायचं. लॉज इन फिजिक्स किंवा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम सह्याद्री ट्युटोरियल्स टायटल टाका. विथ प्रूफ तुम्हाला मिळेल. मग सांगा थांबा की ऑलमोस्ट सगळे लॉ तिथं घेतलेले आहेत. प्लेलिस्टच आहे. ते तुम्हाला करावे लागेल. पण सध्या हे बघा. किती वेळा प्रश्न आलेला आहे परीक्षेत. 3 वेळा आलेला आहे. मग आता बरं वाटायला लागलंय. आता थांबा. बरं वाटतंय, पण आता मला 5 डेरिव्हेशन्स करायचे आहेत. हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड, वेल ऑफ डेथ, अँगल ऑफ बँकिंग, मोस्ट सेफ. इथं मॅक्सिमम, इथं मिनिमम स्पीड. तुम्हाला मी मगाशी बोललो होतो ना सेंट्रिपिटल फोर्स. तुम्हाला आता यातलं मी फक्त दाखवतो पहिली डायग्राम बरं का. ही हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड आहे, की असा तो कर्व्ह आहे बरं का लक्षात घ्या. आणि इथं ती व्हेइकल आहे. मला सांगा डाउनवर्ड नेहमी काय ऍक्ट होणार आहे? वेट. सरफेसला नेहमी परपेंडिक्युलर असणार आहे नॉर्मल रिएक्शन आणि इकडे असणार आहे फ्रिक्शन. एक्सप्लेन करणार नाहीये. इकडे सेंटर असेल ना बाळांनो. मग सेंटरकडे कुठला फोर्स ऍक्ट होतोय? फ्रिक्शनल. तो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार. पण जर मी वेल ऑफ डेथ मध्ये गेलो इथं, ओके, तर डाउनवर्ड काय इथं तो ऑब्जेक्ट आहे बरं का, मोटरसायकलिस्ट आहे ते वेल ऑफ डेथ मध्ये फिरते म्हणून आपण. वेट डाउनवर्ड ऍक्ट होणार, फ्रिक्शनल फोर्स वरती असणार, सरफेसला परपेंडिक्युलर नॉर्मल. सरफेसला परपेंडिक्युलर नॉर्मल. इकडे सेंटर. मग आता सेंटर कोण ऍक्ट होतंय? नॉर्मल रिएक्शन. मग तो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे. अरे पण सेंट्रिपिटल फोर्सचे फॉर्म्युले किती आहेत? mv स्क्वेअर अपॉन आर, एम आर ओमेगा स्क्वेअर, पी स्क्वेअर अपॉन एम आर, एल स्क्वेअर अपॉन एम आर क्यूब आणि एम व्ही ओमेगा 5 सांगितले. रिपीट पाठीमागे घ्या व्हिडिओ. ते 5चे 5 फॉर्म्युले लिहून घ्या. त्यातलं एल स्क्वेअर अपॉन एम आर क्यूब 2024 ला रिपीट झालेला क्वेश्चन आहे. 2009 ला आलाय त्यांनी प्रश्न. एल एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम अपॉन एम आर क्यूब बरं का. बरं आता हे 5 डेरिव्हेशन्स आहेत. 8 व्हिडिओ आहेत माझ्याकडे 10-15 मिनिटाचे. ओके. प्लेलिस्ट आहे. व्हाईट बोर्डवर शिकवलंय. सगळ्यात जास्त व्ह्यूज होणारे आज गेल्या आठवड्यात सगळ्यात जास्त व्ह्यू कशाला आले असतील माझ्या चॅनलवरती तर ॲक्सेस थेरमच्या प्रूफला. ओके. तो मोस्ट ट्रेंडिंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरचा म्हणूया आपण. व्हाईट बोर्डवरती प्रूफ घेतलंय. तो व्हिडिओ बघितल्यानंतर ना तुम्ही आपल्या चॅनलला सोडणारच नाही मला माहिती आहे. इतक्या सोप्या भाषेत त्याचं प्रूफ घेतलंय ना मी. पण त्याच्या अगोदर हे प्रश्न करायचे आपल्याला. बरं याचे पण प्रूफ आहेत की 8 व्हिडिओमध्ये याच्या प्रूफला मला फक्त 15 का 16 मिनिटं लागलीत. हे तिन्हीच्या प्रूफला. अरे तिन्ही मी एकत्र प्रश्न का दिलेत? एकसारखीच डायग्राम, एकसारखंच सगळं डिस्क्रिप्शन लिहायचंय. एकसारखेच प्रूफ आहेत लक्षात घ्या. मग आता मी तुम्हाला सांगू का? जुलै 24 ला न्यूमेरिकल काय आलंय? टॉर्कची व्हॅल्यू 400 दिले. मोमेंट ऑफ इनर्शिया 40 दिले आणि अल्फा विचारलंय. इंटूचा अपॉन करा 10 आन्सर येणार. रेडियन पर सेकंड स्क्वेअर. युनिट पण आलं पाहिजे ना. म्हणजे तुमच्या डोक्यात आलं का की न्यूमेरिकल सुद्धा किती सोपे येतायत. मग बघा हे 3 प्रश्न करायचे आहेत. पॅरलल ॲक्सिस, परपेंडिक्युलर ॲक्सिस आणि थांबा मी पुढे चाललोय. मला पाठीमागे यायचं होतं. हे 5 डेरिव्हेशन्स आहेत. इथं 3 डेरिव्हेशन्स आहेत. 8 झाले. टॉपिकमध्ये आहेत किती? 10-12च आहेत. त्यातले 8 झाले की इथं झाले म्हणजे करायचे आहेत. टोटल अर्धा तास वेळ द्या आणि प्लेलिस्ट बघा. मी तुम्हाला सांगतो आता थोडंसं काय होतं मी तुम्हाला समजा दाखवायचंच म्हणलं तर प्लेलिस्टमध्ये नेऊन दाखवतो तुम्हाला बरं का, की YouTubeमध्ये तुम्हाला आपल्या चॅनलवर जायचंय. ओके. सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये जायचंय तुम्हाला. सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुम्हाला आपल्या चॅनलवर गेला, की प्लेलिस्टमध्ये जायचंय आणि प्लेलिस्टमध्ये बघूया आपण सगळ्या प्लेलिस्ट. ह्या सगळ्या लेटेस्ट प्लेलिस्ट आहेत. जरा जुनी प्लेलिस्ट आहे बरं का ती. जुनी असू दे, ठीक आहे. हे सगळ्या अरे ह्या सगळ्या नवीन, पण ह्याच तर उपयोगी प्लेलिस्ट आहेत लक्षात घ्या. म्हणजे ह्या पण बघायच्याच आहेत. ओके. असं त्याचं टायटल आहे बरं का. 8 व्हिडिओ दिसतायत का बघा. ओके. वर्नर्स थिअरी त्या गडबडीत बघतोय असं वाटायला लागलंय मला बरं का. पण तुम्ही बघाल ना व्यवस्थित. क्वेशन बँक, आय-एम-पी क्वेशन्स, आय-एम-पी क्वेशन्स, ऑसिलेशन 9 व्हिडिओ आहेत. हां, इथंच आहे. ओके. 8 लेसन्स. 8 लेसन्स आहेत. व्हेइकल ऑन हॉरिझॉन्टल कर्व्हड रोड. आता व्हिडिओ स्टार्ट झाला. थांबा 1 मिनिट मी याला म्यूट करतो. ओके. ओके. चला ठीक आहे. व्हेइकल ऑन हॉरिझॉन्टल कर्व्हड रोड 10 मिनिटाचा व्हिडिओ. त्यात वेल ऑफ डेथचं एक्सप्रेशन पण क्लिअर आहे. व्हेइकल अलॉंग इकडे पण बँक रोड लिहिलंय बरं का मी असं. पॅरलल ॲक्सेस थेरम 11 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर
डेरिव्हेशन ऑफ टॉर्क, कायनेटिक एनर्जी तिन्ही एकत्र आहे. रोटेशन डायनामिक्स, कोनिकल पेंडुलम पण घेतलंय, न्यूमेरिकल्स पण घेतलेत आपण. म्हणजे तुम्हाला या 8 व्हिडिओमध्ये सगळंच मिळणार आहे. न्यूमेरिकल सहित होणार आहे लक्षात घ्या. मग आता याच्या पुढे काय करायचंय? पॅरलल एक्सिस थेरम, परपेंडिक्युलर एक्सिस थेरम. आय प्रूफ 10-12 मिनिटात. सांगू का? हे ॲप्लिकेबल कुणालाच माहिती का? लॅमिनार ऑब्जेक्टसाठी हे 2 थेरम ॲप्लिकेबल आहेत. असं एमसीक्यू आलेले आहे परीक्षेत. बरं, आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन 3 वेळा प्रश्न आहे. एकदा न्यूमेरिकल आहे, सोपी एमसीक्यू आहे. 2 वेळा डेरिव्हेशनचे आहेत ना, 2 वेळा डेरिव्हेशन 4-4 मार्काला आलेलं आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इम्पोर्टंट आहे. मग त्याचबरोबर रोलिंग मोशन कधी आलंच नाही. कधी विचारलेलं दिसत नाहीये, पण आता येणार रोलिंग मोशन. एक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे जी sin थीटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर असं काहीतरी आहे. किंवा मग रोलिंग मोशन मध्ये काय होतं माहितीये का? हा जो ऑब्जेक्ट विथआऊट स्लिपिंग जेव्हा पुढे येतो, तेव्हा या पॉइंटला बघा त्याकडे रोटेशनल कायनेटिक एनर्जी असते, लिनियर कायनेटिक एनर्जी असते. त्याचा रेशो काय? गंमत सांगू का? तुम्हाला खरी गंमत सांगतो बरं का. नीट लक्ष द्या बरं का. आता हे डेरिव्हेशन नाही आहे बरं का. रिंगसाठी फॉर्म्युला आहे एम आर स्क्वेअर 1/1 आहे. ओके. डिस्कसाठी फॉर्म्युला काय आहे? 1/2 एम-आर स्क्वेअर. सॉलिड स्फिअरसाठी फॉर्म्युला आहे 2/5 एम-आर स्क्वेअर. आता मला ना रेशो हवाय. रोटेशनल कायनेटिक एनर्जी, लिनियर कायनेटिक एनर्जी आणि टोटल कायनेटिक एनर्जी. बघा 1/1. रेशो आहे 1:1:2. टोटल म्हणजे दोघांची काय होणार आहे? ॲडिशन. डिस्क असेल तर 1:2:3 इथूनच कळतंय. स्फिअर असेल तर 2:5:7 तर हॉलो स्फिअर असेल तर 2:3:5 पण थांबा आपल्या क्रॅश कोर्समध्ये हे डिटेल घेतलंय आपण रोलिंग ऑब्जेक्ट. तुम्हाला त्यात ॲक्सेलरेशनचं डेरिव्हेशन काढायचं आहे लक्षात घ्या. संघर्ष बॅचमध्ये पण झालंय. आता एवढे प्रश्न झाल्यानंतर आता शेवटचा प्रश्न तोच होता. तोच होता शेवटचा प्रश्न बाळांनो. मग आता मी तुम्हाला सांगतो. WhatsApp ग्रुपमध्ये आम्ही ऑलरेडी हे शेअर केलेले आहेत लक्षात घ्या. स्लाइड्स तुम्हाला क्वेशन्स तिथे मिळतीलच लक्षात घ्या. पण आता मेन पॉइंट काय? सुरुवात केली पाहिजे ना. 10-10 मिनिटाचे 4-5 व्हिडिओ बघून जर 8-10 डेरिव्हेशन्स होत असतील, तर का नाही करायचे? हेच मी टार्गेट तुम्हाला देणार आहे, की या आठवड्यात एवढं करायचंच आहे, करायचंच आहे. आणि हे करत असताना माझं म्हणणं काय असतं? डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश. मग यात डेफिनिशन कुठले आहे? सेंट्रिपिटल फोर्स, ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया. डिस्टिंग्विश कुठलं आहे? सेंट्रिपिटल, सेंट्रिफ्युगल. डायग्राम कुठले आहेत? सगळ्याच डायग्राम आहेत. अँगल ऑफ बँकिंगच्या सगळ्या डायग्राम इम्पोर्टंट आहेत. येऊ शकतात. शो व्हेरियस फोर्सेस कुठल्या ॲक्ट होतात हे विचारू शकतात. इथं पण बघा मी 10 मिनिटं, 12 मिनिटाच्या आत तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. मग आपले व्हिडिओ इतके छान असतात. मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब न करता जायचं नाही. नवीन आहात, सबस्क्राईब करा. तुमच्या चांगल्या मित्रांना शेअर करा. या मेथडनं अभ्यास करा. ऑल द बेस्ट.